सहकारी महर्षी लोकनेते दशरथ तिवरे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने संवाद व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न। सहकारी महर्षी लोकनेते दशरथ तिवरे सामाजिक प्रतिष्ठानचा संवाद वार्ता व स्नेहभोजन कार्यक्रमाचे अग्रवाल फार्म कांबारी सापगाव येथे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या व स्वर्गीय नेते दशरथ तिवरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। मान्यवरांनी लोकनेते दशरथ तिवरे यांच्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले। लोकनेते दशरथ तिवरे यांनी जी कामे हाती घेतली होती ती आपण सर्व मिळून पूर्ण करू। तसेच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या एकमताने प्रतिष्ठान काम करेल असे प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना राजेश तिवरे यांनी सांगितले। यावेळी जेतू काका भोईर, किशोर कुडव, द्वारकानाथ जाधव, सुनील धानके, मधुकर कशिवळे, लक्ष्मण घरत, अरुण मांजे, काळूराम उघडा, दशपवार, प्रेम बोटकोंडले, योगेश आजारे, पप्पू तारमळे, संजय तिवरे, देवीदास जाधव यांनी उपस्थित दर्शवत कार्यक्रमाची यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण मांजे यांनी केले। स्वर्गीय दशरथ तिवरे साहेब यांचा कार्य पुढे चालू करण्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना केली। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांपर्यंत साहेबांचं जे कार्य आहे, जी विचारधारा आहे ती जिवंत राहण्यासाठी आम्ही कार्य करतो। माझा तसा विचार 100% समाजकारणाचा आहे, त्याच्यामध्ये राजकीय भूमिका अशी काही, परंतु लोक आग्रहास्तव किंवा कुठेतरी आपल्याला राजकीय पाठबळीची आवश्यकता आहे याचा विचार करून आणि कार्यकर्त्यांचं सर्वांचं संवाद साधून मी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना आज इथे बोलवलं आणि खरोखर सर्वांचं मी धन्यवाद मानतो की साहेबांवर प्रेम करणारा माणूस, प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांनी आज जे तयार केले, खरोखर पप्पांची खूप मोठी ही पुण्याई आहे। त्याची म्हणजे आम्हाला असं वाटायचं की जाऊ दे आता, बस झालं, आम्ही साहेबांसाठीच करत होतो, आम्हाला काय राजकारण करायचं नाही किंवा काय एवढं हे नाही। पण आता जेव्हा बघतो लोकांचा प्रेम किंवा ह्या लोकांसाठी आपण उभं राहणे गरजेचं आहे, म्हणून आम्ही ही कुठेतरी भूमिका जाहीर करत आहोत। पहिलं प्रतिष्ठानची स्थापना करतो ज्याने समाजकार्य होईल आणि राजकीय कुठेतरी पाठबळ हवा, म्हणून राजकीय भूमिका। म्हणजे सांगायचं झालं तर तिवरे साहेब हे शेवटच्या क्षणी भाजपामध्ये होते, ते केवळ कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेले होते आणि त्यांनी जे शब्द दिलेला आहे हे तिवरे साहेबांचा मुलगा म्हणून मला पाळणं किंवा मी त्या शब्दाशी पक्का आहे। पप्पांनी दिलेला शब्द म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्यांनी दिलेला शब्द आणि त्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमातून आणि मी हा पाटील साहेबांच्या पाठीशी आम्ही या लोकसभेला त्यांचंच काम करणार आहोत। ज्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवला पुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत। आमचे सर्व कार्यकर्ते आज एक मताने त्यांनी ठरवलेलं आहे की तिवरे साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो शब्द आपल्याला पाळायचा आहे आणि हीच खरी तिवरे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही पाटील साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत। साहेबांना जाऊन या ठिकाणी आता 8 महिने झालेले आहेत। साहेब शेवटच्या क्षणाला भाजपमध्ये साहेबांनी प्रवेश केला आणि 8 महिन्यानंतर आज कुठेतरी एक कार्यकर्त्यांचा संवाद या ठिकाणी व्हावा यासाठी आपण एक प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम ठेवला। ठराविक कार्यकर्ते या ठिकाणी आपण बोलवले, 150-200 कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि असे कार्यकर्ते आपण या ठिकाणी बोलवले की त्यांच्यामागे गावातील कमीत कमी 2-250 मतं असणारे कार्यकर्तेच बोलवले आपण मेन, आणि त्यांच्यामध्ये संवाद केला। संवादामध्ये संस्थापक अध्यक्ष राजेश तिवरे यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही तर स्वतः साहेबांच्या बरोबर भाजपमध्ये प्रवेश केलेला कार्यकर्ता मी आहे आणि साहेबांनी केवळ कपिल पाटील साहेबांच्या विश्वासावरती या ठिकाणी प्रवेश केला भाजपमध्ये। आणि कपिल पाटील साहेबांचा जे काम लोकांच्यासाठी किंवा सार्वजनिक कामं जी चालू आहेत त्याच्यामध्ये खरोखरच ते आता ते केंद्रीय पंचायत राजमंत्री असले आणि पुढे निवडून येतील 100% आणि कॅबिनेट मंत्री पण होते, त्याच्यामुळे त्यांचं काम करणं कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याने आम्ही सर्वांनी ठरवलं का कपिल पाटील साहेबांना जास्तीत जास्त कशी मदत होईल, जास्त कसं मतदान या ठिकाणी निघेल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि कपिल